जय श्रीराम मंडळी. जून 2026 हा महिना वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नासाठी केवळ ग्रहांचा साधा गोचर नाही, तर हा काळ तुमच्या जीवनातील क्रम, संघर्ष, भाग्य, नातेसंबंध आणि मानसिक शक्ती यांची मोठी परीक्षा घेणारा ठरू शकतो. कारण एका महिन्यामध्ये 6वे, सप्तम, अष्टम आणि नवम स्थान अत्यंत शक्तिशाली पद्धतीने सक्रिय होत आहे. एका बाजूला मंगळ तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देण्याचे प्रयत्न करेल, तर दुसऱ्या बाजूला सूर्य आणि बुध अचानक बदल, मानसिक ताण आणि नातेसंबंधामध्ये उलटपालट निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे 15 जून नंतर काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात असे काही अचानक बदल घडू शकतात ज्याची ज्यांनी कल्पनाही केली नसेल. काही लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठी प्रगती घेऊन येऊ शकतो, तर काही राशींसाठी किंवा काही जणांसाठी नातेसंबंध, पैसा आणि मानसिक स्थैर्य यांच्या कठीण परीक्षा देखील घेणारा ठरू शकतो. मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 जून पासून गुरु तुमच्या भाग्यात प्रवेश करत आहे आणि म्हणून स्वतःवरती संयम, योग्य निर्णय आणि शांत बुद्धीने पुढे जाईल त्यांचा हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा नक्कीच ठरवू शकतो. परंतु या काळात एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा विश्वास किंवा रागामध्ये घेतलेले एक पाऊल जीवनातील मोठे संतुलन नक्कीच बिघडू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कोणता ग्रह तुम्हाला अचानक यश देणार आहे, कोणत्या तारखेनंतर सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे, करिअर, पैसा, विवाह, प्रेम आणि आरोग्यावर नेमका काय काय प्रभाव पडणार आहे आणि जून 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या किंवा वृश्चिक लग्नाच्या जीवनात कोणते मोठे परिवर्तन घडू शकतात. चला तर मग अत्यंत सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने जाणून घेऊया वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्न 2026 जून महिना कसा असणार आहे. मंडळी, जून 2026 मध्ये वृश्चिक राशीसाठी 2 मोठ्या गोष्टी एकाच वेळी घडताना दिसत आहे. पहिली गोष्ट म्हणजे संघर्षातून विजय आणि दुसरी गोष्ट म्हणजे नातेसंबंध आणि मानसिक स्थैर्याची परीक्षा. कारण महिन्याच्या सुरुवातीला 6वे, सप्तम आणि अष्टम स्थान खूपच शक्तिशाली सक्रिय होत आहे, तर महिन्याच्या दुसऱ्या भागात भाग्य स्थान अत्यंत मजबूत होणार आहे. मंगळ, जो की तुमच्या वृश्चिक लग्नाचा कारक आणि वृश्चिक राशीवाल्यांचा स्वामी मानलेला आहे, 8 मे ते 20 जून 2026 पर्यंत मंगळ तुमच्या मेष राशीमध्ये षष्ठ स्थानात भ्रमण करणार आहे. वृश्चिक लग्नासाठी षष्ठ स्थान म्हणजे रोग, ऋण, रिपू आणि कर्जबाजारीपणा या सर्व गोष्टींचा कारक म्हणजे षष्ठ स्थान शास्त्राने मांडलेला आहे. अचानक येणारे संकट, बिनाकामीचे कटकारस्थान किंवा कुठल्या तरी कर्जबाजारीपणा किंवा चुकीच्या व्यक्तीच्या संबंधाने देखील होणारे उतार चढाव शास्त्राने षष्ठ स्थानातून बघायला सांगितलेला आहे. मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामी असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर सर्वाधिक दिसून येणार आहे. कारण मंगळ 6व्या स्थानात स्वतःच्या राशीत असल्यामुळे शत्रू, स्पर्धा, कोर्ट कचेरी, कर्ज आणि संघर्षाशी संबंधित विषय अचानक वेगाने तुम्हाला हलू लागतील. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, अचानक तुमचे अडकलेले कामं पूर्ण होण्यास सुरुवात देखील या काळामध्ये होऊ शकते. त्याचं कारण जे कुठलेही शास्त्राने पापग्रह मानलेले आहे ते त्रिक स्थानामध्ये बलवान मानलेलं आहे. 3, 6, 11 ह्या स्थानामध्ये जे कुठलेही पापग्रह असतील, सूर्य, राहू, मंगळ, केतू, शनी, हे जे काही ग्रह आहे हे शास्त्राने त्रिक स्थानात जास्त बलवान मानलेले आहे किंवा ते त्या स्थानातील कारक असल्यामुळे या काळामध्ये तुमची अडकलेली सर्व कामं षष्ठातील मंगळ नक्कीच पूर्ण होण्यास मदत करेल. शत्रूवरती खूप जास्त काळापासून चाललेली कुठली एखादी केस, कोर्ट कचेरी काही बाजू असेल ती देखील या काळामध्ये तुम्हाला विजय बघायला भेटेल. स्पर्धा परीक्षा आणि नोकरीत देखील या काळामध्ये फायदा होताना दिसेल. धाडसी निर्णय तुम्ही या काळामध्ये नक्कीच घेऊ शकता, पण आर्थिक दबाव कमी करण्यासाठी देखील तुम्हाला चांगल्या प्रमाणात या काळामध्ये मार्ग मिळू शकतो. पण इथे मोठा इशारा दिला जाऊ शकतो षष्ठ स्थानातील मंगळामध्ये, कारण मंगळाची ऊर्जा जितकी शक्तिशाली आहे तितकीच ती आक्रमक देखील आहे. रागामुळे नातेसंबंध या काळामध्ये तुमचे चांगल्या प्रमाणात बिघडताना दिसू शकतात. त्याचे कारण असं असणार आहे की हा षष्ठ स्थानातील मंगळ स्वराशीस्थ असणार आहे, त्याच्यामुळे त्याची ऊर्जा खूप जास्त वाढलेली असेल. सहकार्यांसोबत वादविवाद देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला मिळू शकतात. त्यानंतर रक्तदाब, उष्णता किंवा डोकेदुखी देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात जाणू शकतो. त्याचे कारण असे असणार आहे, अग्नितत्व राशीतील मंगळ व्यय स्थानावरती आपली स्वतःची दृष्टी टाकत आहे आणि भाग्यावरती देखील चतुर्थ दृष्टी टाकत आहे, जो की तुमच्या जन्मपत्रिकेत भाग्यस्थानाच्या रिलेटेड या काळामध्ये गुरु देखील तिथे 2 जून पासून स्थापन होणार आहे किंवा गोचरीने तिकडे येणार आहे. त्यामुळे व्यक्तीला डोकेदुखी, उष्णतेच्या संबंधाने आणि पचनक्रियेच्या संबंधाने देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात तकलीफ होऊ शकते. लक्षात घ्या, मंगळाची दृष्टी थेट लग्नावर पडत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप जास्त वाढलेला बघा शकतो. पण याच आत्मविश्वासाचा अहंकार देखील झाला तर पुढे सूर्य आणि शनी त्याच गोष्टीची तुमची परीक्षा घेऊ शकतात. म्हणून या काळामध्ये वृश्चिक लग्नवाल्यांसाठी लग्ने षष्ठात जाणे म्हणजे अहंकार, आत्मविश्वास आणि स्वतःचा कॉन्फिडन्स किंवा बिनाकामीचा इगो ॲटिट्यूड वाढणाऱ्या घटना घडू शकतात. त्याच्यानंतर या सर्व परिस्थितीसाठी नैमित्तिक तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करावे, लाल गाईला मसूर डाळ आणि गूळ देखील खायला द्यावा, जेणेकरून हा षष्ठातील मंगळ तुम्हाला सर्व बाजूनी तुमची जी काही परीक्षा घेणार आहे त्यातनं तुमची सुटका करेल. तसेच पुढील ग्रह आहे सूर्य. जन्मपत्रिकेत
किंवा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये 15 मे 2026 ते 14 जून 2026 पर्यंत वृषभ राशीमध्ये तुमचा सूर्य सप्तम स्थानात वृश्चिक लग्नवाल्यांसाठी भ्रमण करणार आहे. महिन्याच्या पहिल्या भागात सूर्य सप्तम स्थानात असल्यामुळे विवाह, जोडीदार, भागीदारी आणि सार्वजनिक प्रतिमा हे विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण समाजात तुमची या काळामध्ये मान सन्मान वाढू शकतो. सरकारी कामात तुमची वारंवार गती देखील या काळामध्ये वाढताना बघायला भेटेल. व्यवसायात भागीदारीची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये येणार आहे. पण त्या षष्ठ स्थानातील मंगळामुळे तुमच्यासोबत धोका देखील होण्याचे चान्सेस आहे. कारण लग्न षष्ठात असणं म्हणजे व्यक्तीच्या संबंधाने वारंवार धोक्याधडीचे चान्सेस देखील घडत असतात. त्यामुळे व्यवसायात तुम्हाला भागीदारीची संधी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात मिळू शकते. त्याचे कारण असणार आहे की सप्तम स्थानातील वृषभ राशीचा सूर्य मंगळ आधीच आक्रमक ऊर्जा देत आहे आणि आता सूर्य अहंकार देखील तुमची वारंवार वाढू शकतो. कारण सप्तमस्थ दृष्टी लग्नावरती सूर्याची आल्यामुळे या काळात तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स देखील होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे जोडीदारासोबत गैरसमज देखील वाढेल. तुमचा हट्टी स्वभाव तुमच्या वादाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे भागीदारीत किंवा पती पत्नींमध्ये या काळामध्ये तुम्हाला ताणतणाव बघायला भेटू शकतो. पण या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजेच मंगळ आत्मविश्वास वाढत आहे आणि सूर्य त्यात आत्मविश्वासामध्ये अहंकारात बदल करण्याचा प्रयत्न करता. इथे संयम ठेवणारे लोक खूप मोठा फायदा करून घेऊ शकतात. इथे तुम्ही सर्वात महत्त्वाचं वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांनी संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 15 जून नंतर तुम्हाला मोठा बदल या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याचे कारण आहे 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 मध्ये तुमचा मंगळ तुमच्या पंचम स्थानाचा कर्मस्थानाचा सूर्य तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. जे की 15 जून नंतर सूर्य अष्टम स्थानात प्रवेश करेल आणि इथूनच संपूर्ण ऊर्जा तुम्हाला मोठा बदल सुरुवात करू शकते. त्याचं सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ऑलरेडी मिथुन राशीमध्ये बुध या अष्टम स्थानात असल्यामुळे सूर्य, बुध, शुक्र यांचा प्रभाव अष्टम स्थानावर या काळामध्ये जास्त प्रभाव बघायला भेटणार आहे. या काळात अष्टम स्थानात खूप शक्तिशाली योग सक्रिय होत आहे. कारण या ठिकाणी या 3 ग्रहांची युती म्हणजे अचानक घटना, गुप्त हालचाली आणि मानसिक ताण आणि जीवनातील अनपेक्षित बदल देखील तुम्हाला या काळामध्ये वारंवार जाणू शकतो. पण या सर्व गोष्टींचे काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. ते म्हणजे गुप्तधन किंवा अडकलेला पैसा देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो. ज्योतिष, अध्यात्म, संशोधन यामध्ये तुमची रुची देखील या काळामध्ये वाढलेली बघायला भेटू शकते. जीवनातील काही गुप्त सत्य देखील तुमच्या समोर येऊ शकतात. सासरवाडीकडनं कुठल्या तरी पद्धतीचा तुम्हाला या काळामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. कारण या अष्टम स्थानातील या युतीमुळे शास्त्राने काही विशेष सावधगिरी किंवा विशेष सावधानी सांगितलेली आहे. ती म्हणजे तुम्ही या काळामध्ये मानसिक ताण करून घेऊ नका. ओव्हर थिंकिंग देखील या काळामध्ये जास्त होऊ शकते, तर ती न करण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या लोकांवरती या काळामध्ये सूर्य, शुक्र, बुधाच्या अष्टमातील युतीमुळे विश्वास होण्याची किंवा चुकीच्या लोकांच्या सानिध्यात जाण्याची देखील घटना या काळामध्ये घडू शकते. त्यात तिसरी बाजू किंवा चौथी बाजू दिलेली आहे. शास्त्राने अचानक नातेसंबंध तुटणे, बोलण्यात कठोरता देखील या 3 ग्रहांच्या युतीमुळे जाणवू शकते. त्यामुळे बोलण्यावरती संयम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. या सर्व परिस्थितीसाठी तुम्ही देवी माची साधना करावी, सूर्याला अर्घ्य देणं आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणं, जेणेकरून तुमच्या कर्मस्थान अष्टम स्थानात जाणे म्हणजे आकस्मिक येणाऱ्या संकटांपासून तुमची वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांची सुटका होईल. त्यातील दुसरा ग्रह आहे तुमच्या जन्मपत्रिकेतील किंवा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी बुध ग्रह, जो की 29 मे 2026 ते 21 जून 2026 मिथुन स्वराशीस्थ असणारा या काळामध्ये तुमची संशोधन आणि अभ्यासाची प्रगती जास्त प्रमाणात होईल. आर्थिक गणिते तुमच्या या काळामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारू शकतात आणि गुप्त माहिती देखील तुमच्या समोर येऊ शकते. सर्वात महत्त्वाच्या अष्टमातील बुधासाठी काही शास्त्रांनी इशारा दिलेला आहे. तो 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 या काळामध्ये तुमचा अष्टमातील बुध कर्क राशीत जाणार आहे, भाग्यामध्ये गुरुसोबत. या काळामध्ये व त्यानंतर बुधाची जी पुढील कंडिशन असणार आहे किंवा पुढील गोचर असणार आहे ते म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 बुध वक्री होणार आहे. या वक्री परिस्थितीमुळे कागदपत्रांमध्ये वारंवार चुका होतील, मोबाईल किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वारंवार खराब होतील, जुने विषय तुमच्या समोर येऊ शकतात की ज्यामुळे तुम्हाला वादविवाद किंवा नात्यांमध्ये चुकीचा संवाद देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगळ तुम्हाला या काळामध्ये धाडस देईल. पण बुध सांगत आहे की घाईत निर्णय घेऊ नका. कारण या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही घाईत निर्णय घेतले तर वृश्चिक लग्नवाल्यांसाठी हा षष्ठातील मंगळ तुम्हाला कुठेतरी परेशानी करताना बघायला भेटू शकते. सर्वात महत्त्वाचा पुढचा ग्रह आहे तुमच्या वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी, तो म्हणजे गुरु ग्रह, जो की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 कर्क राशीमध्ये पंचमेश आणि इनकमेश किंवा द्वितीयेश होऊन तुमचा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांचा कारक गुरु भाग्यात भ्रमण करणार आहे. या काळामध्ये 2 जून 2026 पासून गुरु कर्क राशीत म्हणजे भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. आता इथे संपूर्ण परिस्थिती बदलताना दिसेल. कारण एकीकडे सूर्य, बुध आणि मंगळ तुमची परीक्षा घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गुरु तुमच्या भाग्यस्थानात उच्च राशीस्थ प्रवेश करत असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला सगळीकडनं भाग्याची साथ बघायला भेटणार आहे वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नवाल्यांना.
तुमची आर्थिक स्थिरता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात सुधारताना दिसेल. नवीन इन्कमचे मार्ग देखील तुम्ही या काळामध्ये सुरू करण्याचे चान्सेस आहेत. उच्च शिक्षण, परदेश गमन, ज्यांची कुठलीही पद्धतीचे एज्युकेशन अपुरे राहिले होते, त्यांना इच्छा आहे मला उच्चतम एज्युकेशन कंप्लीट करायची, त्यांना हा गुण चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करेल. योग्य लोकांची किंवा चांगल्या धार्मिक कार्यातील उच्च पदस्थ लोकांची तुम्हाला या काळामध्ये मदत बघायला भेटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या भाग्यातील उच्च गुरुमुळे गुरुची या काळामध्ये थेट दृष्टी लग्नावर पडत असल्यामुळे जूनच्या शेवटी अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना जीवनात नवी दिशा देखील या काळामध्ये या गुरुच्या दृष्टीमुळे बघायला भेटू शकते. पण गुरु काय सांगतात ते आपण लक्षात घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय? अति आत्मविश्वास टाळा, आळस टाळा आणि भावनिक निर्णय कोणतेही या काळामध्ये घेऊ नका. नाहीतर भाग्यातील गुरु तुम्हाला सर्व बाजूनी सपोर्ट करतील आणि तुम्ही भावनिक निर्णय या बुधामुळे किंवा या मंगळामुळे घेऊ शकता आणि आळस तुम्हाला हा राहू केतू देखील देऊ शकतो. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही या तिन्ही चारी गोष्टी टाळल्या तर नक्कीच वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा जो काळ आहे तो म्हणजे 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 कर्क राशीतील भाग्यातील गुरु हा 5-6 महिन्याचा काळ तुम्हाला सगळ्या बाजूनी परिपूर्णतेची चाहूल किंवा परिपूर्णता या काळामध्ये देत आहे. त्याच्या पुढचा ग्रह म्हणजे शुक्र ग्रह 14 मे 2026 ते 7 जून 2026 मिथुन राशीमध्ये शुक्र तुमच्या वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी अष्टम स्थानात भ्रमण करत आहे, जो की मिथुन राशीमध्ये. अष्टमातील शुक्र महिन्याच्या सुरुवातीला प्रेम आणि भावनांमध्ये अस्थिरता वाढवून देईल. काही नवीन तुमचे गुप्त संबंध देखील या काळामध्ये घडू शकतात. कुठेतरी चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम होणं, आपल्यापेक्षा वयाच्या लहान व्यक्तीवरती किंवा वयाच्या मोठ्या व्यक्तीवरती प्रेम करणं देखील या काळात या अष्टमातील शुक्रामुळे घडू शकतात. भावनिक गोंधळ वारंवार वाढेल आणि अचानक खर्च वाढतो. अचानक खर्च म्हणजे कुठल्या तरी स्त्री तत्वाने किंवा लेडीज तत्वाशी तुमचा संबंध आल्यामुळे या ठिकाणी खर्चात वाढ होऊ शकते. 8 जून नंतर हा शुक्र तुमच्या भाग्यामध्ये जाणार आहे, कारण शुक्र तुम्हाला 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 मध्ये भाग्यस्थानात गुरुसोबत युती करणार आहे. या युतीमध्ये तुम्हाला 8 जून नंतर चांगल्या प्रमाणात परिस्थिती बदलू लागेल, कारण तुमचा या काळामध्ये प्रेम संबंधात चांगल्या प्रमाणात गोडवा बघायला भेटेल. वैवाहिक जीवन तुमचे सुधारताना दिसेल आणि सुधारणा जाणवेल तुम्हाला. विशेष म्हणजे गुरु शुक्राची युती तुम्हाला चांगल्या पद्धतीची भाग्याची साथ देखील देईल. सोशल मीडिया आणि क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये जे लोक काम करत असतील त्यांना ही गुरु शुक्राची युती चांगल्या पद्धतीत फायदा देईल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे सूर्य आणि मंगळ नात्याची परीक्षा घेत आहेत तिथे शुक्र नात्यांना वाचवण्याचे देखील या काळामध्ये या गुरु शुक्राच्या युतीमध्ये वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. त्याच्या पुढचा ग्रह आहे शनी भगवान. 29 मे 2025 ते 2 जून 2027 पर्यंत मीन राशीमध्ये तुमच्या पंचमात शनिदेव भ्रमण करणार. या पंचमात शनिदेवामुळे तुमच्या प्रेम, शिक्षण आणि मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमतेचा या काळामध्ये तुमची परीक्षा घेण्याचा काळ या पंचमातील शनिदेवामुळे होऊ शकतो. कारण या काळामध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्याचे यश तुम्हाला स्थिर गतीने मिळतील. विद्यार्थ्यांना मात्र या पंचमातील शनी भगवंतामुळे चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. जे लोक IT फील्डमध्ये आहे, जे लोक टेक्निकली फील्डमध्ये आहे, जे लोक कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, कुठल्या तरी दुग्ध व्यापार करत आहे, कुठल्या तरी गाई म्हशींचा व्यापार करत आहे, शेळी पालन, म्हशीचे पालन किंवा टीचिंग फील्डमध्ये आहे, या लोकांना चांगल्या पद्धतीचा किंवा ज्योतिषीय ज्ञान कुठल्या तरी रिसर्चिंग गोष्टींमध्ये आहे, यांना चांगल्या पद्धतीचा या पंचमातील मीन राशीच्या शनिदेवांमुळे बघायला भेटणार आहे. आर्थिक स्थिती किंवा आर्थिक शिस्त देखील या काळामध्ये पंचम स्थानाच्या शनिदेवामुळे लागणार आहे, कारण की बिनाकामीच्या खर्चावर देखील हा शनिदेव तुम्हाला कुठेतरी कंट्रोल बघायला देईल. दीर्घकालीन प्रगतीला वेळ लागेल, पण झालेली प्रगती तुमची खूप दीर्घकाळ टिकणार आहे. पंचम स्थानातील शनिदेवामुळे तुम्हाला या काळामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा सावधानगिरी बाळगावी लागणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या काळामध्ये ओव्हर थिंकिंगपणा खूप जास्त प्रमाणात जाणू शकतो, एकाकीपणा खूप जास्त जाणवेल, प्रेम संबंधात वारंवार तुम्हाला अंतर बघायला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे विशेष म्हणजे काय असणार आहे, या काळामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीची रिस्की गुंतवणूक करणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. कारण या काळामध्ये तुम्हाला मंगळ वेग देतो तर राहू अस्थिरता निर्माण करतो, पण शनी भगवान सांगतात की संयम ठेवले तर नक्कीच तुम्हाला यश स्थिर आणि शांत प्रमाणात मिळणार आहे. वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी पुढील ग्रहांचं गोचर असणार आहे राहू आणि केतू. 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 मध्ये राहू तुमच्या जन्मलग्न किंवा वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी चतुर्थ स्थानात कुंभ राशीत भ्रमण करत आहे. या चतुर्थ स्थानातील राहूमुळे तुम्हाला मानसिक अस्थिरता, घरातील तणाव, प्रॉपर्टी विषयक खूप जास्त सक्रिय होताना बघायला भेटते. तर तेच केतू भगवान 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 कर्मस्थानात दशम स्थानात सिंह राशीचे भ्रमण करतात. कारण दशम स्थानातील सिंह राशीच्या केतूमुळे करिअरमध्ये अचानक वारंवार बदल बघायला भेटतील. वरिष्ठांसोबत, घरातील वडीलधाऱ्या लोकांसोबत मतभेद तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटेल. कामात मन लागणार नाही, कामाच्या ठिकाणी तुम्हाला वैराग्य बघायला भेटेल. आणि या सर्व परिस्थितीमध्ये काय सर्वात मोठा संकेत या राहू केतूच्या गोचर परिस्थितीमुळे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना बघायला लागणार आहे ते म्हणजे घर,
आणि करिअर या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखण्यासाठी तुमचा परीक्षाचा काळ म्हणजे जून 2026 असणार आहे. अनेक वृश्चिक राशीच्या लोकांना या सर्व परीक्षा या जून महिन्यात राहू केतूच्या गोचरमुळे द्यावी लागणार आहे. जून 2026 हा वृश्चिक राशीसाठी संघर्ष, परिवर्तन आणि भाग्योदय या तिन्ही गोष्टींनी एकाच वेळी घेऊन येणारा महिना म्हणजे जून महिना ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला संघर्ष, तर मानसिक ताण, मधल्या काळात नातेसंबंधाची परीक्षा आणि महिन्याच्या शेवटी गुरुकृपेने तुम्हाला नवीन दिशा देखील चांगल्या प्रमाणात मिळणार आहे. ज्यांनी रागावर नियंत्रण ठेवले, रागाचे महत्त्वाचे कारण असणार आहे हा मंगळ आणि सूर्य तुमच्या व्यक्तित्वाला सगळीकडनं चिडचिडा बनवायला लागणार आहे. आणि बोलण्या चालण्यात विचार न ठेवण्याचे कारण अष्टमातील शुक्र, बुध आणि सूर्य ही युती तुमच्या वाणीवरती प्रभाव टाकण्यात असल्यामुळे तुमचा रागावरती किंवा बोलण्यावरती कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी रागावरती नियंत्रण ठेवला, घाईत निर्णय घेतले नाही आणि संयम ठेवला, त्यांच्यासाठी हा काळ मोठी यश देणारा जाऊ शकतो. जून 2026 मध्ये वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नावाल्यांसाठी शास्त्राने काही सावधगिरी दिलेली आहे किंवा सावधगिरीच्या काही महत्त्वाच्या दिवस दिलेले आहे किंवा तारखा दिलेल्या आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे 7, 8 जून, 9 जून, 10 जून, 11 जून या 4 दिवसामध्ये कुठलेही महत्त्वाचे काम तुम्ही करू नका. नाहीतर या काळामध्ये तुमच्या संबंधाने बँकिंग फ्रॉड, डॉक्युमेंटचा फ्रॉड किंवा कुठला तरी मानसिक त्रास देखील या काळामध्ये होणार आहे की ज्यामुळे तुमची शारीरिक व्याधी किंवा तुम्हाला शारीरिक संबंधाने कुठले तरी आजार या काळामध्ये उद्भवू शकतात. 7 जून, 8 जून, 9 जून, 10 जून हे पूर्ण दिवस तुम्हाला पाळायचे आहेत आणि 11 जूनला रात्री 8 वाजेच्या नंतर हा काळ तुमचा पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि 12 जूनला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात ऊर्जा प्रविष्ट होणार आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे की तुमच्या जे मंगळ मेष राशीत आहे ते तुमच्या 20 तारखेपर्यंत मंगळ मेष राशीत राहतील आणि ते 21 तारखेला तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तुमची ऊर्जा खूप जास्त प्रमाणात या काळामध्ये बघायला मिळू शकते. कारण ऊर्जा वाढण्याचे कारण तुमचे सूर्य मंगळाची लग्नावरती प्रभाव, गुरु उच्चस्थ, शुक्राची आणि सूर्याची युती या काळामध्ये, शुक्राची आणि गुरुची युती भाग्यस्थानामध्ये या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त ऊर्जा तुम्हाला बघायला भेटणार आहे. जून 2026 मध्ये काही महत्त्वाचे शास्त्राने काही तारखा दिलेल्या आहेत. जे लोक जॉबच्या संबंधाने प्रयत्न करतात, जॉबला इंटरव्ह्यूला जायचं आहे, जॉबचा जॉईनिंग व्हायचं आहे किंवा कुठल्या तरी महत्त्वाच्या जॉबच्या संबंधाने बोलणं करण्याला जायचं आहे, त्यांच्यासाठी काही शास्त्राने महत्त्वाच्या दिवस दिलेले आहेत. ते दिवस म्हणजे 1 जून, 2 जून हे जॉब सर्च करणाऱ्या लोकांसाठी, इंटरव्ह्यू देणाऱ्या लोकांसाठी किंवा जॉबला जॉईन होणाऱ्या लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा पहिला टप्पा असणार आहे. दुसरा टप्पा असणार आहे 18 जून नंतर 3 जुलैपर्यंतचा जो काळ असणार आहे तो सर्वात बेस्ट असणार आहे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्या लोकांसाठी. जून 2026 मध्ये व्यापारिक क्षेत्रांवाल्या लोकांसाठी हा जून महिना चांगल्या पद्धतीचा राहणार आहे. त्याचे कारण असणार आहे की बुध, गुरु आणि शुक्र किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु आणि शुक्र तुमच्या भाग्यात भ्रमण करणार आहे. हा भाग्यातील भ्रमणाचा संबंध तुमच्या आर्थिक स्थिरतेला देखील चांगल्या प्रमाणात पाठपुरावा देऊ शकतो किंवा बळ देऊ शकतो आणि या काळामध्ये तुमचा व्यापार देखील चांगला राहील. पण प्रतिस्पर्धी तुम्हाला या काळामध्ये तकलीफ देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यावरती नजर ठेवून राहणे आणि त्यांच्यावरती वारंवार लक्ष केंद्रित करणे हे तुमच्यासाठी बेटर राहील. नाही तर तुमच्या संबंधाने व्यापार करणाऱ्या किंवा व्यावसायिक लोकांना या काळामध्ये कटकारस्थान किंवा छलकपटाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने 20 जून पर्यंत होईल तेवढे सतर्क राहणे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना महत्त्वाचे असणार आहे. त्याचे कारण षष्ठातील मंगळ हा रोग, ऋण आणि रिपो म्हणजे आजार, कर्जबाजारीपणा आणि शत्रूचे प्रमाण या काळामध्ये वाढताना दिसेल. त्यामुळे 20 जून पर्यंत वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांनी सांभाळून राहायचे आहे. या रोग आणि ऋणापासून बचण्यासाठी शास्त्राने बजरंग बाण, मंगळ चंडिका स्तोत्राचे देखील वारंवार दिवसातून 3 वेळा पाठ केले तर चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. परंतु या मंगळ चंडिका आणि बजरंग बाणाचे पाठ करत असताना तुम्हाला नॉनव्हेज सोडावं लागेल. खानपानामध्ये शुद्धता ठेवा जेणेकरून या उपायांचं तुम्हाला लवकर फरक बसेल. विद्यार्थी वर्गांसाठी जे कोणी नवीन विद्यार्थी कुठल्या पद्धतीची सरकारी नोकरी किंवा सरकारी UPSC, MPSC कुठल्या तरी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी हा काळ चांगल्या प्रमाणात राहणार आहे. पण विशेष काही महत्त्वाच्या डेट्स किंवा तारीख दिलेल्या आहेत. त्यातील 12 तारीख, 13 जून, 14 जून आणि 15 जून ही अत्यंत उत्तम राहणार आहे. कारण की या काळामध्ये तुम्हाला मोठी शिक्षा प्राप्त करायची असेल, कुठेतरी महत्त्वाचं ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा काळ तुमचा हे 4-5 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि त्यानंतर पुढचा टप्पा असणार आहे 3 जून, 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै देखील वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नवाल्यांसाठी चांगल्या एज्युकेशनसाठी, विद्यार्थी वर्गांसाठी किंवा स्टुडंट वर्गासाठी चांगला काळ असणार आहे. या काळामध्ये विवाहाचे योग थोडे कमी प्रमाणात जाणवत आहे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना. याचे सर्वात महत्त्वाचे कारण पंचमातील शनिदेव, त्यानंतर सूर्य शुक्र बुधाची अष्टमातील युती, लग्न षष्ठात जाणे हे कुठे ना कुठे विवाह संबंधाने बाधा निर्माण करणारे घटना तुमच्या या काळात घडू शकते. त्यानंतर प्रेम प्रकरणाच्या सर्वात महत्त्वाची बाजू काय असणार आहे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना जून 2026 मध्ये 18 जून पर्यंत होईल तेवढे सांभाळून राहा.
कारण लग्नेश तुमचं षष्ठात भ्रमण करत आहे आणि षष्ठ स्थानाच्या रिलेटेड तुम्ही कुठलीही महत्वाची रिस्क घेतली तर ती बिनाकामी तुमच्या पाठीमागे चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचा आरोप प्रत्यारोपाच्या घटना या काळामध्ये घडणार आहे. त्यामुळे प्रेम संबंधाने कुठलेही महत्वाचे डिसिजन घेण्या अगोदर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, पुरुष असो की लेडीज असो, कोणीही असो, यांनी या काळामध्ये सावधगिरी बाळगणं खूप जास्त गरजेचं आहे. तसेच शेअर मार्केट करणाऱ्या लोकांसाठी फ्युचर गुंतवणूक किंवा फ्युचरच्या हिशोबाने खूप मोठी गुंतवणूक करण्याचा प्लॅन करत आहात वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांनो, तर 3 जून ते 5 जून हा काळ तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. त्याच्यानंतर छोटी मोठी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी 16 जून ते 18 जून हा काळ जून 2026चा चांगला असणार आहे. आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोणी शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी 30 जून हा काळ अत्यंत उत्तम आणि चांगल्या पद्धतीचा किंवा लाभदायक ठरणार आहे. विशेष म्हणजे फायनान्स सेक्टरशी जोडलेल्या लोकांसाठी जून 2026 वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी 16 जून ते 20 जून हा काळ उत्तम राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे तुमचा गुरुचा संबंध भाग्य आणि शुक्राशी आल्यामुळे या काळामध्ये फायनान्शियली चांगल्या पद्धतीची बाजू तुमची या काळामध्ये 2 जून पासून स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे. त्यानंतर जे कोणी या काळामध्ये वारंवार तुम्हाला 18 जून पर्यंत व्यापारी क्षेत्राच्या ठिकाणी, जॉब करणाऱ्या लोकांच्या ठिकाणी, पती पत्नीच्या ठिकाणी, नातेवाईकांच्या ठिकाणी किंवा मित्रमंडळींकडनं तुम्हाला वारंवार डिवसण्याचा प्रयत्न किंवा तुमचा राग अनावर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सर्वांना एकच महत्त्वाची कळकळीची विनंती असेल ती म्हणजे वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांनो 18 जून पर्यंत होईल तेवढी माघार घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर या काळामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने कोणाला प्रतिकार केला तर समजायचं तुम्ही या काळामध्ये गुंतले जाऊ शकतो. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे कुणीही मोठेपणा देऊन तुम्हाला या काळामध्ये काम करून घेऊ शकते. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हा सप्तमातील सूर्य लग्नावरती दृष्टी करणार आहे. मंगळ देखील तुमच्या अष्टमस्त दृष्टी लग्नावरती करतो. या काळात तुम्हाला गोड बोलून देखील लोक त्यांचं काम करून घेतील आणि ऐन वेळेला तुम्हाला कोणीही जवळ येणार नाही. त्यामुळे होईल तेवढे कुणाच्याही मोठेपणाला भाळून जाऊ नका. त्यांच्यानंतर वृश्चिक राशी किंवा वृश्चिक लग्नवाल्यांसाठी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात एक गोष्ट बघायला आली ती म्हणजे कोणती, या लोकांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी, जॉब करत असेल तर जॉबच्या ठिकाणी, बिझनेस करत असेल बिझनेसच्या ठिकाणी स्वतःसाठी कुठलीच गोष्ट केलेली नसते. यांचं जीवन कायमस्वरूपी लोकांच्या सेवेत किंवा फॅमिलीसाठी अटॅचच असते. सर्वांच्या भावना जपत बसणे हाच वृश्चिक राशीवाले आणि वृश्चिक लग्नवाल्यांचा मायनस पॉईंट असतो. त्याच्यानंतर जून 2026 मध्ये गुरुपुष्यामृत येणार आहे. गुरुपुष्यामृत म्हणजे कोणते असणार आहे, त्याची तारीख काय असणार आहे, 18 जून 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत येणार आहे. गुरुपुष्यामृताच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे शुभ कार्य शास्त्रांनी केले गेले पाहिजे अशी संमती दिलेली आहे. गुरुपुष्यामृताचा टायमिंग असणार आहे सकाळी 6:04 ते दुपारी 11:34 या काळामध्ये गुरुपुष्यामृताचा काळ असणार आहे. जून 2026 मध्ये सोमवती अमावस्या देखील येणार आहे. ज्या व्यक्तीवरती 7.5 चालू आहे, ढय्या चालू आहे किंवा ज्यांना पंचमातील शनी इन्फेक्शनच्या गोष्टी वाढवत आहे त्यांनी वजना एवढे गहू किंवा गूळ देखील कुठल्या तरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दान करावे. छायादानाचा देखील उपाय करावा आणि 25% दूध 75% पाणी या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करणे अत्यंत चांगले राहणार आहे. सोमवती अमावस्येची तारीख असणार आहे 15 जून 2026 आणि जून 2026 मध्ये पौर्णिमा देखील महत्वाची येणार आहे. ती पौर्णिमेची तारीख असणार आहे 29 जून 2026. या काळामध्ये गायीला आपल्या वजनाएवढा चारा देणे किंवा वजनाचा 10वा भाग गायीला लाल मिठाई, लाल कुठलीही वस्तू चारणे, गहू चारणे अत्यंत या काळामध्ये फायदेशीर ठरणार आहे. वृश्चिक लग्न आणि वृश्चिक राशीवाल्यांना भाग्यातील गुरु आणि शुक्राचा या संबंधामुळे किंवा विशेष करून 2 जून नंतरचा गुरु तुम्हाला चांगल्या पद्धतीची सर्व बाजूने मदत करणार आहे. पण त्या गुरुला अजून बलवान बनवायचे असेल तर वृश्चिक राशी आणि वृश्चिक लग्नवाल्यांनी नियमित स्वरूपाने विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा विष्णू सहस्रनाम श्रवण करावे, जेणेकरून या सर्व परिस्थितीमध्ये गुरु तुम्हाला सर्व बाजूने परिपूर्णता देईल. आजच्यासाठी एवढेच. भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन राशीसाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर कृपया करून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची कुठली राशी आहे ती कमेंट करायला विसरू नका. आम्हीही तुमच्या राशीवरती लवकरच असाच सविस्तर पद्धतीच्या राशीफलाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढेच. भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.